नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. देशात यंदाच्या मान्सून हंगामात अनेक भागांमध्ये पावसाचा मोठा खंड आत्तापर्यंत पडल्याचं पाहायला मिळालंय. काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकटही निर्माण झालंय, तर काही भागात अजूनही शेतकरी पावसाच्या जोरदार प्रतीक्षेत आहेत. अशातच राज्यसभेत केंद्र सरकारनं एक महत्त्वाची याबद्दलची माहिती दिली आहे. केंद्र सरकारचा असा दावा आहे की मान्सून हंगामात जर पावसात 10% अधिक तूट निर्माण झाली तरच त्याचा खरीप अन्नधान्य उत्पादनावरती थेट परिणाम होतो, असं केंद्र सरकार सांगतंय. त्यासोबतच सिंचनाचा देशात विस्तार, सुधारित वाण, हवामान अंदाज आणि सरकारी उपाययोजनांमुळे अलीकडच्या काळात हा परिणाम काही प्रमाणात कमी झाल्याचा दावाही केंद्र सरकारने केलाय. तर कापूस उत्पादनात घट होण्यामागचं कारणही केंद्र सरकारनं राज्यसभेमध्ये स्पष्ट केलंय. मग सरकार नेमकं काय म्हणतंय, पावसाच्या तुटीच्या उत्पादनावरती नेमका किती परिणाम होतो आणि कापूस उत्पादन का घसरलंय, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शो मधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर देशात मान्सूनच्या अनिश्चितपणामुळे म्हणजेच लहरीपणामुळे शेतीसमोर निर्माण होणाऱ्या संकटांबाबत राज्यसभेत महत्त्वाची चर्चा झाली. हवामान बदल आणि मान्सूनमधील अनिश्चिततेचा देशाच्या अन्न सुरक्षेवरती काय परिणाम होतो, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यमंत्री ठाकूर यांनी असं सांगितलं की देशात मान्सून हंगामातील पावसात 10%पेक्षा अधिक तूट निर्माण झाली तर त्याचा खरीप अन्नधान्य उत्पादनावरती विपरीत परिणाम होतो. विशेषतः दुष्काळी किंवा एल निनोच्या काळात हा परिणाम अधिक स्पष्टपणे दिसून आलाय, असंही त्यांनी सांगितलं. सरकारनं यासाठी काही ऐतिहासिक उदाहरणांचा सुद्धा दाखला दिला. 1982, 1987, 2002, 2004, 2009, 2014 आणि 2015 ही वर्ष देशात दुष्काळी किंवा एल निनोची वर्ष होती. या काळात देशात 12 ते 22% पावसाची तूट नोंदवली गेली आणि त्याचा खरीप उत्पादनावरती विविध प्रमाणात परिणाम झाला, असंही केंद्र सरकारनं सांगितलंय. मात्र त्याचवेळी सरकारचा असाही दावा आहे की गेल्या काही वर्षात पावसाच्या तुटीचा उत्पादनावरती होणारा परिणाम काही प्रमाणात कमी झालाय. यामागे अनेक कारणं असल्याचा दावा सुद्धा केंद्र सरकारनं केलाय. यामध्ये अर्थातच सिंचनाखालील क्षेत्रात झालेली वाढ, दुष्काळ सहन करणाऱ्या आणि सुधारित वाणांचा वाढता वापर, अधिक अचूक हवामान अंदाज, कृषी सल्ला सेवा, त्यासोबत वेळेवर उपलब्ध होणाऱ्या निविष्ठा, सुधारित पीक व्यवस्थापन, राज्य सरकारांची आकस्मिक कृती योजना आणि केंद्र सरकारच्या विविध कृषी योजना या घटकांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय. आता या पद्धतीचा दावा केंद्र सरकारनं केलाच, पण त्यासोबतच 2026-27च्या खरीप हंगामातील पेरण्या अद्याप सुरू असल्यामुळे यंदाच्या हंगामातील उत्पादनाचा पहिला आगाऊ अंदाज अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही, असंही सरकारनं स्पष्ट केलं. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचं अनेक भागात दिसून येत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचं वितरण अत्यंत असमान झालेलं आहे. काही भागात अतिवृष्टी झालेली आहे, तर अनेक भागात दीर्घकालीन पावसाचा खंड सुद्धा पडलेला आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट सुद्धा ओढवलेलं असून अजूनही अनेक भागांमध्ये शेतकरी समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. याच दरम्यान राज्यसभेत दुसरा एक मुद्दाही चर्चेला आला, तो होता कापूस उत्पादनाबाबतचा. याबाबतही केंद्र सरकारनं भूमिका स्पष्ट केली आहे. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी असं सांगितलं की देशातील कापूस उत्पादनात झालेल्या घटीमागचं प्रमुख कारण म्हणजे कापूस लागवडीखालील क्षेत्रात झालेली घट. अनेक शेतकरी अधिक फायदेशीर पिकांकडे वळाल्यामुळे कापसाचं क्षेत्र कमी झालंय आणि त्याचा उत्पादनावरती परिणाम झालाय. पण शेतकरी इतर पिकांकडे का वळतायत, तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की कापूस पीक हे आता आदबट्ट्याचं ठरू लागले. मोठ्या प्रमाणावरती उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि त्यामुळं शेतकरी इतर पिकांकडे वळू लागलेले आहेत. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार 2020-21 मध्ये देशात 352.48 लाख गाठी कापसाचं उत्पादन झालं होतं. ते 2025-26 मध्ये घटून 290.91 लाख गाठींवरती आलंय. मात्र या काळात कापसाची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घसरलेली नाहीये. सरकारच्या माहितीनुसार ती प्रति हेक्टर 428 ते 451 किलो या मर्यादेत स्थिर राहिली आहे. म्हणजेच उत्पादनातील घट ही मुख्यतः क्षेत्र कमी झाल्यामुळे झाली आहे, असा सरकारचा दावा आहे. याशिवाय सरकारनं बाजारभावांबाबतही माहिती दिली आहे. या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या किमती सुमारे 19%, तर देशांतर्गत S6 जातीच्या कापसाच्या किमती सुमारे 18% वाढल्या, असा सरकारचा दावा सुद्धा आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना या भाववाढीचा नेमका कसा फायदा झाला
हे काही स्पष्ट केंद्र सरकारनं केलेलं नाही आहे. फक्त आंतरराष्ट्रीय बाजारात काय झालं आणि विशिष्ट जातीच्या वाहनांच्या कापसासाठी कसे जास्त दर मिळाले किंवा त्याच्या किमती कशा जास्त होत्या याचीच कहाणी या उत्तरामध्ये सांगण्यात आली. परंतु प्रत्यक्षात मात्र देशातील आणि राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मागच्या 5 हंगामापासून मोठ्या प्रमाणात फटका हा सहन करावा लागतोय. एकीकडे त्यांचा उत्पादन खर्च वाढतोय, दुसरीकडे उत्पन्नाची हमी त्यांना राहिलेली नाहीये. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी गरजेनुसार कच्चा कापूस आणि कापूस सूत आयात केलं जात असल्याचंही केंद्र सरकारनं त्याच्या उत्तरामध्ये स्पष्ट केलंय. एकीकडे केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की सिंचन सुधारित वाण आणि आधुनिक कृषी व्यवस्थापनामुळे पावसाच्या त्रुटीचा उत्पादनावरती होणारा परिणाम पूर्वीपेक्षा कमी झालाय. मात्र दुसरीकडे देशातील अनेक भागांमध्ये अजूनही पावसाचा खंड, दुबार पेरणीचं संकट आणि असमान पावसामुळे शेतकरी अडचणीत आलाय. त्यातच कापूस क्षेत्र घटल्यामुळे उत्पादनातही लक्षणीय घट झाल्याचं सरकारनं कबूल केलंय. आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? या दोन्ही उत्तरांबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.